सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या उपळाई बुद्रुक येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे। उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि एका धाबेवाल्यामध्ये झालेल्या वादातून थेट हाणामारी झाली। या घटनेमध्ये दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यानंतर एका गैरसमजुतीमधून ही तुफान मारामारी झाल्याची माहिती समोर आली। या संदर्भामध्ये मिळालेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी मुंबई पासिंगची इनोवा गाडी घेऊन या परिसरामध्ये फिरत होते। दरम्यान त्यांनी एका हॉटेल चालकाकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित धाबेवाल्याने त्यांना ओळखपत्र विचारल्यानं वादाची ठिणगी पडली आणि नंतर मात्र प्रकरण अतिशय हातघाईवर आलेलं आढळून आलं। धाबेवाल्याने अधिकाऱ्यांना ओळखपत्र दाखवण्याची मागणी केली, मात्र यावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली। यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी धाबेवाल्याला मारहाण केल्याचा आरोप आहे। या प्रकारानंतर घटनास्थळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले। उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी धाबेवाल्याला मारहाण केल्याचं पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलाच चोप दिला। यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आणि दोन्ही बाजूंमध्ये तुफान हाणामारी झाली। या घटनेमध्ये धाबेवाल्यासह उत्पादन शुल्क विभागाचे काही कर्मचारी जखमी झाल्याचं समजतंय।